नांदेड जिल्ह्यातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, बलुतेदार, भटके विमुक्त समन्वय समितीच्या मागण्यांना घेऊन आज नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आला। या महामोर्चाला बहुजनांचे नेते श्री बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते। ओबीसीचे आमचे अस्मिता माननीय लक्ष्मण हाके साहेब इथं उपस्थित होते। ओबीसीचे योद्धे नवनाथाबा वाघमारे इथं उपस्थित होते आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारो बांधव त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातला या महामोर्चामध्ये सामील झाला। पावसाची परिस्थिती असताना सुद्धा, प्रस्थापित निजामी मराठ्यांनी त्रास दिलेला असताना सुद्धा आमचे बांधव त्या ठिकाणी बाहेर पडले, हे मला कौतुक आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी 2 सप्टेंबरचा GRला तीव्र विरोध केला आहे। 58 लाख राज्यभरातल्या बोगस कुणबी नोंदीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये त्वरित जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी स्पष्टपणे आहे। त्याचबरोबर गाव तालुका तिथं, जिल्हा तिथे त्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह झालं पाहिजे, अशा आमच्या मागण्या घेऊन हे आजचं आंदोलन झालेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आल्या आहेत, ओबीसीची काय भूमिका राहणार? आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रत्येक सर्कल, प्रत्येक वार्डामध्ये आम्ही जाऊन फिरणार आहोत। ओबीसीनं ओबीसी उमेदवार जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच मतदान करावं, पक्ष बघू नका, पण उमेदवार 100% ओबीसीचाच माणसाला निवडून द्यायचं, अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेणार आहोत। आमची समन्वय समिती पूर्ण नांदेड जिल्हाभर फिरणार आहेत। आम्ही चांगले ओबीसीचे 2 ओबीसी उमेदवार असतील तर त्याच्यामधला आमचा ओबीसीच्या बाजूने कोण उभा होता आणि तिकडे प्रस्थापित निजामी मराठ्यांचा गुलाम कोण होता याची सुद्धा तपासणी आम्ही करणार आहोत। जो आमच्या बाजूने आहे त्या आमच्या ओबीसी लढणाऱ्या ओबीसीच्या पाठीशी आम्ही ताकद लावणार। आम्ही गुलामी करणाऱ्या निजामी मराठ्यांच्या दावणीला लावलेल्या ओबीसीला सुद्धा आम्ही निवडून देणार नाही।